खोर निनुको गावामध्ये 64 गावांच्या भवानी माता मंदिर जीर्णोद्धार पायाभरणी समारंभ संपन्न झाला। लांजा तालुक्यातील प्रभानवल्लीमध्ये खोर निनुको गाव आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 6 नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मंगळवारी सरासरी 75.19% मतदान झालं। जिल्ह्यातील 14 केंद्रांवर मतदान यंत्र बंद पडल्यानं तिथील मतदान काही काळ थांबलं होतं। त्यामुळे सिल्लोड, गंगापूर या शहरांमध्ये रात्री 8 वाजेपर्यंत मतदान सुरू होतं। छत्रपती संभाजीनगरमधील इसारवाडी शिवारामध्ये ट्रॅक्टर आणि ॲपे रिक्षामध्ये जोरदार धडक झाली। या अपघातामध्ये ॲपे रिक्षामधील एक महिला मजूर ठार झाली आहे, तर 8 जण गंभीररित्या जखमी झालेत। यामध्ये मेहमुदा शेख असं या घटनेतील मयत महिलेचं नाव आहे। पनवेलमधून संशयास्पद कार जप्त करण्यात आलेली आहे। कारमध्ये पिस्तुलासारखं शस्त्र जप्त केलं असून गाडीची नंबर प्लेटही डुप्लिकेट असल्याचा दावा करण्यात आलाय। चालकाचा गुन्हेगारी क्षेत्राशी संबंध असल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे। तर या प्रकरणी खान्देश्वर पोलिसांकडून पुढचा तपास सुरू आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज संजय राऊतांची भेट घेणार आहेत। राऊतांच्या भांडूपमधील निवासस्थानी जाऊन राज ठाकरे त्यांना भेटणार असून राऊतांच्या तब्येतीची विचारपूस राज ठाकरे करणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे। MMRDAच्या कार्यक्रमामध्ये दोघेही एकाच मंचावर येतील। शिंदे उपस्थित राहणार का याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलं आहे। रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन आज भारताच्या दौऱ्यावर आहेत। भेटीमध्ये दोन्ही देशांमध्ये महत्त्वाचे करार होऊन संबंध आणखी दृढ होण्याची शक्यता आहे। देशभरातील राजभवनांना आता नवी ओळख मिळणार आहे। आता राजभवन लोकभवन म्हणून ओळखलं जाणार आहे, तर केंद्रीय सचिवालय कर्तव्य भवन म्हणून ओळखलं जाईल असं सुद्धा सांगण्यात येत आहे। रायपूरच्या मैदानामध्ये टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये दुसरा वनडे सामना रंगणार आहे। सामना जिंकून मालिकेमध्ये अजिंक्य राहण्याचा राहुल सेना प्रयत्न करणार आहे। मुंबई पाठोपाठ आता पुण्याची सुद्धा हवा खराब श्रेणीमध्ये नोंदवली जाते। पुणे विद्यापीठ शिवाजीनगर भागातील हवा वाईट श्रेणीमध्ये असून भारत जगातील 5वा सर्वाधिक प्रदूषित देश ठरलेला आहे।